श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट गावाबाहेरील राम मंदिरात श्री बाबा सबनीस हे वेदांत चर्चा सुरू असताना काशीनाथ म्हसवडे आणि बाबा फडणीस या मंडळींनी स्वामींची निंदा सुरू केली. ते आपापसात बोलू लागले, हे स्वामी वेडे आहेत, लोक उगीच यांच्या नादी लागले आहेत, चतुर्थाश्रम घेऊन हे भ्रष्ट झालेले आहेत आणि ह्यांच्या नादाने हे बाबासुद्धा पोथ्या उलट्या पालट्या करत बसलेले आहेत. तेवढ्यात अचानक एका गृहस्थास सर्प चावतो. सर्व लोक घाबरून जातात आणि सर्वांच्या आग्रहाने म्हसवडकर हे त्या गृहस्थाला उचलून स्वामींच्या दरबारात आणतात. तेव्हा स्वामी अचानक क्रोधायमान होऊन बोलू लागतात, अरे आम्ही वेडे भ्रष्ट झालो तर तुमच्या बापाचे काय गेले? बसून भोजन मिळते म्हणून चेष्टा आठवल्या वाटते. तुमच्या सर्वांचे सर्व घोटाळे आम्हाला ठाऊक आहेत. तुमचे टिळे माळा सोवळे अंतर्बाह्य विटाळलेले आहेत. स्वामींचे हे अंतसाक्षित्वाचे बोलणे ऐकून म्हसवडकर आणि फडणीस यांना मरणप्राय दुःख झाले. त्यांनी पश्चातापपूर्वक अंतःकरणाने श्रींची माफी मागत प्रार्थना केली. आम्ही अनंत अपराधी आहोत. अज्ञानपणात आपली निंदा केली, याचे प्रायश्चित मिळाले आहे. स्वामी करुणेचा सागर आहेत. त्यांचा शुद्ध भाव बघून स्वामींना त्यांची करुणा आली आणि स्वामींनी सर्प चावलेल्या गृहस्थाकडे मात्र एक कटाक्ष नजरेने बघितले. त्याच्याकडे कृपादृष्टीने बघितले आणि चमत्कार झाला. तो गृहस्थ खाडकन उठून उभा राहिला. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की क्षमा हा स्वामींचा गुण आहे. अनन्य भावनेने क्षमा मागितल्यास स्वामी नक्कीच माफ करतात. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.